नमस्कार. मेनोपॉज सिरीजचा आपला 5वा भाग. त्यात तुमचं स्वागत आहे. पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉज यामध्ये आपले मूड स्विंग्स का होतात आणि ते इतक्या प्रकारे स्विंग्स होतात की त्या स्त्रीलाही स्वतःला कळत नाही आहे की नक्की तिच्यासोबत काय होतं. तर पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये आपल्या एस्ट्रोजनचं प्रमाण हे खाली येत असतं आणि तुम्हाला वाटेल की ते असं सरळ रेषेत खाली येतं, तर तसं अजिबात नाही आहे. ते कधी फोर्सफुली खाली होतं किंवा कधी नॉर्मल रेंजमध्ये असतं. त्यामुळे कधीकधी आपली इतकी चिडचिड होते की म्हणजे छोट्याशा कारणावर नाही त्या स्त्रीची खूप चिडचिड होते आणि म्हणजे तिचं भांडणही होतं तिच्या नवऱ्यासोबत किंवा मुलांसोबत किंवा इतर कोणासोबत आणि त्यानंतर तिलाच ते जाणवतं की खरंच या गोष्टीसाठी मला इतकं चिडायची गरज होती का? तर हे सगळं त्या एस्ट्रोजनच्या लेवलमुळे होत असतं. तर हे त्या स्त्रीने स्वतःही समजून घेतलं पाहिजे की अशा वेळेला शांत राहावं, नको तिथे विषय वाढू नये. रात्री झोप पूर्ण झालेली नसते. एन्झोमेनियाचा त्रासही इतका होत असतो पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये की झोप पूर्ण झाली नसते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खूपच चिडचिड झाल्यासारखी वाटते. डोकं गरगरतं, डोकं दुखतं, असेही त्रास होत असतात. त्याचमुळे हे तिचे मूड स्विंग्स इतक्या मोठ्या प्रमाणात होत असतात आणि त्यामुळे तिची चिडचिडही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असते. तर पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये हे तुमचे मूड स्विंग्स होत असतात तेव्हा तुम्ही स्वतः थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. शक्य तितकी जितकी आपल्याला झोप घेता येईल तेवढी शांत झोप घेतली पाहिजे आणि यासाठीच जेवण हे वेळेवर केलं पाहिजे. हलका केसांना किंवा डोक्याला तुम्ही मसाज करा ऑइलने की जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल. तर हे उपाय तुम्ही नक्की करा. त्यामुळे तुम्हाला मूड स्विंग्स होण्याचा जो त्रास होतो तो नक्कीच कमी होईल. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.